आणि IPLचे अंपायर मागवलेले आहेत 1-1 लाख रुपये देऊन. एक दिवसासाठी 2 लाख रुपये खर्च केलेला आहे फक्त पंचांवरती. मला तर कॉमेडीसाठी 1 करोड दिलेला आहे मंडळाने. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू मागवायचा आहे. 11वा 12वा 13वा 14वा 15वा बिनकामाचा असेल तरी चालेल, फक्त नाव माहीत पाहिजे. अष्टविनायकचा आलेला आहे 14वा खेळाडू निर्मल सीसी. जेमतेम 9 टीम घेऊन आलेली आहे वाटते, जेमतेम एंट्री केलेली आहे. जबरदस्ती करून त्याने एंट्री करायला फायनल मारतीन वाटते. पत्ता खेळायला बोलवितो ना आपण न तोच जिंकते, तसं त्यानं आपण जबरदस्ती एंट्री दिलेली आहे. म्हणजे काय पण होऊ शकते, फायनल मारू शकते ही टीम. पत्ता खेळायला बोलवितो तोच माणूस कव पण जिंकते. बघा तुम्ही. गोलंदाजी मार्कवर आहेत ते प्रतीक नमोळे आणि स्ट्राईकला बॅट्समॅन आहेत ते यश वैती आणि प्रदोष वैती. खतरनाक असे बॅटर निर्मल सीसी संघाकडून आणि त्यांची बॅटिंग लाईनअप खतरनाक आहे. गण्याची गाडी अटकले, लोकलमध्ये फसलेला आहे तो ट्रॅफिकमध्ये. आणि प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू घेऊन प्रतीक आणि चांगला असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती एकदम गुप्ती शॉट दिलेला होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि खुरप्या टाईप हात टाकून बॉल अडवलेला आहे गोल्डी यांनी. एक खोदून काढले, पीच उखलून बॉल अडवला त्यांनी, पीच उखलून ग्राउंड उखलून बॉल अडवलेला. धावसंख्या झाली 1-1. आणि स्ट्राईकवर आहे ते वैती. चांगला असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि तिसरा अंपायर घेतलेला आहे सॉफ्ट सिग्नल, तर अंपायर चालेला आहे. आणि पंचांना फोन आलेला आहे डायरेक्ट IPL मधून, कॅमेऱ्याच्या इकडून फोन आलेला, आऊट द्यायचा का नाही. नॉट आऊट आहे. अरे आपले 4K कॅमेरे लावलेले आहेत, DBNचे कॅमेरे क्लिअरिटी तुम्ही बघू शकता. आणि चंद्रबिंद्र डायरेक्ट क्लिअर दिसते त्याच्या कॅमेऱ्यांची. धावसंख्या झाली 2 चेंडू 2 धाव. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 3. प्रतीक नमोळे गोलंदाजी मार्कवर आहेत, खतरनाक असे गोलंदाज जबरदस्त. आणि गणेशचं आगमन झालेलं आहे. हिरो 120च्या स्पीडला एंट्री मारलेली आहे त्यांनी. धावसंख्या झाली 3 चेंडू 3 धावा. आणि स्ट्राईकला ते प्रदोष, जबरदस्त अशी खतरनाक गोलंदाज बॅटर सॉरी. आणि कट लागलेली आहे जबरदस्तशी. धावसंख्या झाली ती 4. चेंडू 4 धावा. चांगलासा फटका, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण. बघूया काय होते. आणि काय थ्रो केले होता, जबरदस्त असा थ्रो कल्पेश यांचा. धावसंख्या झाली ती 5 चेंडू 5 धावा. आणि शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go. अंपायरचा आता इशारा आला 1 to go चा. 5 चेंडू 5 धावा. काय गोल बॉल टाकला होता, एकदम खुरप्याचा तिचा बॉल होता. धावसंख्या झाली ती 6. 1 ओव्हरच्या संमतीनंतर धावसंख्या झाली 6. आणि DJ पोरीचं सपन ते येईना, आपले जुने जाग्यावर भेटणं. अगं पोरीचं सपन ते येईना,
आपले जुन्या जाग्यावर रुतला थोडीशी आलू का थोडीशी घालवला काय घालवली ते रतीला डीजे स्वप्नील इन द मिक्स डीजे स्वप्नील धावसंख्या झाली ती 6 आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते प्रसाद आणि फलंदाजी मार्कवर आहेत ते प्रदोष खतरनाक असे बॅटर आणि काती शॉट मारून आणि नवीन डायलॉग आमचा सांगितलेला आहे मृदुल यांनी पुश करो आणि खुश करो धावसंख्या झाली ती 7 आणि हनुमान शॉट मारण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त अशी डाय मारलेली आहे मास सारखी धूल उडालेली आहे डायरेक्ट धावसंख्या झाली ती 8 आणि पुढे आता कॉमेंट्रेटर करतील ते मृदुल खतरनाक असे कॉमेंट्रेटर जबरदस्त चांगला असा पटका आणि पंच काय गडी बाद थँक्यू डीजे पुन्हा एकदा आलेला मायबाप प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5वा एक भव्य दिव्य असं आयोजन क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येतोय ग्रुप ई मधील आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा सामना एकीकडे निर्मळ सम्राट एनसीसीचा संघ तर दुसरीकडे अष्टविनायक संघ आतापर्यंत 9 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ एकीकडे आपण पाहतोय यश वैती बंटो प्रदोष वैती बॅक टू द डगआउट आहे 4 चेंडू 9 धावा आतापर्यंत धावफलकावर गोलंदाजी चांगली हाताळली आतापर्यंत प्रसाद ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय थोडासा फंबल होतोय कल्पेश चुकी घडली जाते चुकीचं रूपांतर चेंडू सीमारेखा पार थँक्यू डीजे 5 चेंडूंचा खेळ 13 धावा धावफलकावर रोनित गोवळकर वसी विरार प्रीमियर लीगच्या खेळाडूंना अक्षरशः वनमॅन आर्मी म्हणून लढला होता ह्याच निर्मळ संघासाठी परंतु यावेळेला कुठेतरी थोडीशी मला टामच्याच डगआउट मधून नजर लागते की काय गडी बाद रोनित गोवळकर बॅक टू द डगआउट 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त 13 धावा धावफलकावर एस डीजे नवरा पाहिजे गोरा गोरा नवरा पाहिजे गोरा गोरा नवरा पाहिजे गोरा गोरा थँक्यू डीजे 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धावफलकावर दुसरा गडी रोनित गोवळकरच्या रूपानं गण्याच्या रूपानं बॅक टू द डगआउट एक मोठं नाव नेहमीच पाहतोय अगदी संपूर्ण आता महाराष्ट्रभर अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये भ्रमण करणार असं व्यक्तिमत्व अर्थातच रोनित गोवळकर बॅक टू द डगआउट मध्ये परतळत असताना अनिकेत मुळे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तर दुसरीकडे यश वैती अर्थातच 2 कर्णधार 2 यंगस्टर वसई तालुक्यातील यश वैती अनिकेत मुळे सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातो आतापर्यंत 14 धावा धावफलकावर 2.1 चेंडूचा खेळ नवीन फलंदाज सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जात आहे वैयक्तिक खेळत असताना या ठिकाणी गिनीश यादव यांना आपण पाहतोय राऊंड विकेटचा मारा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले पहिले 2 चेंडू आणि या वेळेला काय 2 चेंडू खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा बाहेर 4 धावा कडक चौका यश वैद्य आज स्वतःला म्हणतोय की माना की उम्र मेरी कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है 19 धावा आतापर्यंत धावफलकावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आणि केतमुळे यश वैती समोर आतापर्यंत थोडासा कुठेतरी महागडा ठरत असताना पुन्हा एकदा पुश करो खुश रहो अशी काहीतरी परिस्थिती पॉइंट रिझन मध्ये गेलेला चेंडू सिंगल धावेने
धावफलकामध्ये पुन्हा एकदा एकने भर पडली जाते. मनीष काय म्हणेल ज्या प्रकारचं आतापर्यंत यश वैतीचा खेळ राहिलाय? खतरनाक असा जबरदस्त त्याने शॉट मारलेला आणि तुम्ही बघू शकता आता हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि यश वैद्य यांचे खतरनाक अशी फलंदाजी करतात ते जबरदस्त. नक्कीच. आता देखील एक म्हणजे जे चित्र टिपलं असेल कदाचित आपण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिलंय. अनिकेत यांची यश वैद्य यांच्या बॅटला ज्या वेळेला पाय लागतो आणि त्यानंतर चुंबन घेतलं जातं, अर्थातच ह्या खेळाडूंना आणि क्रिकेट हा खेळायला संपूर्णतः वसई तालुका असेल या संपूर्णतः भारतभर ज्या खेळाडूंना आणि ज्या खेळाला आपण पाहायला गेलं तर अक्षरशः एक धर्मासारखा जपला जातोय. आणि हा खेळ आपण पाहतोय अर्थातच गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 3 षटकांचा खेळ 21 धावा धावफलकावर सौरभ ववाळ, गोल्डी DJ स्वप्नील. तीन षटकांचा खेळ होतो समाप्त. आज कुठेतरी नागेश ह्या खेळाडूला देखील अष्टविनायक संघ थोडासा कुठेतरी मिस करत असेल. ज्या प्रकारची गोलंदाजीमध्ये एक प्रभावित करत असताना नेहमीच राहिलाय. ऋषी दुसरीकडे, कल्पेश आहे, गोल्डी, सौरभ ववाळ असेल, अनिकेत मुळे असेल, प्रतीक नमुळे सारखा खेळाडू आपण पाहतोय. एक चांगला संघ म्हणून नेहमीच पाहतो. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, गडी बाद तिसरा, बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज चारुदत्त पाटील. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. पहिलाच चेंडू आपण पाहायला गेलं तर संकेत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, लेग ब्रेकचा मारा केला जातो, टिचून मारा, पहिलाच चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय. चारुदत्त पाटील ह्या खेळाडू देखील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच पाहिलं जात आहे. पहिलेच चेंडूवर सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जो फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये आहे तर यश वैतीला वेळेला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय मनीष. आणि धावसंख्या झाली ती 22. 2 चेंडू 4 चेंडू शिल्लक. बघूया शेवटचा चेंडू षटकामध्ये किती धावा मारण्याचा प्रयत्न करा निर्मल आणि चांगलासा फटका. पंच काय आहे? रिव्ह्यू 1 मिनिट. पंचांचा रिव्ह्यू आहे का? टीम रिव्ह्यू आहे. पंच टीम रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू आहे. येस. आलेल्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. MPLच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते चमचमती आणि मानाची अशी ट्रॉफी 5व्या पर्वामध्ये घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते एक उद्घाटन सोहळा पार पडला. त्याच्यामध्ये असं माननीय आदरणीय सन्माननीय मनवेलपाडा गावातील एक वरिष्ठ असं व्यक्तिमत्व विनोददादा पाटील असतील, त्याच्याच सोबतीनं आशू पाटील, रोहितदादा पाटील असेल, सुरेश पाटील, किरण पाटील असेल, यांच्या सर्वांच्या शुभहस्तीनं कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर यष्ट्यांचं पूजन केलं, त्यानंतर खेळपट्टीचं पूजन केलं आणि आज आपण पाहतोय
MPLचा दुसरा दिवस खऱ्या अर्थानं आजचा दिवस देखील सुजलाम सुफलामरित्या आतापर्यंत पार पडत असताना आपण पाहतोय ग्रुप ई मधील दुसरा सामना आपल्या भेटीला आलेला. एकीकडे निर्मळ सम्राट NCCचा संघ तर दुसरीकडे अष्टविनायकचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. आमची संपूर्णतः DBN टीम असेल, त्यामध्ये नयन तांडेल असेल, जयेश मांगेला, केवन पाटील असेल, प्रवीण पाटील यांची संपूर्णतः टीम. आणि ह्या नवीन जर कोणी असेल तर नक्कीच DBN ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून घरी बसल्या आपण मॅचचा आनंद घेऊ शकतात. थोड्याच वेळात डिसिजन येईल. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कालच्या दिवसापासून आपण पाहतोय एक मनवेळपाडा नगरीमधील एक गोड आवाज आणि उत्कृष्ट असं एक सिंगर म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं अशा अल्केश दादा पाटील असेल, फनी कमेंटेटर आणि एक मोठी फॅन फॉलोविंग आज अंडरम क्रिकेटमध्ये नेहमीच ज्याची पाहतो असे मनीष घरत, मॅन फ्रॉम मनवेलपाडा हे देखील असतील. येस पंच काय डिसिजन आहे? नॉट आउट. येस थँक्यू डीजे. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 22 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले संकेत एक प्रभावित करून सोडत असताना अनिकेतमुळे थोडासा कुठेतरी महागडा पडला. प्रतीकनामुळे ह्यांनी देखील प्रभावित केला. यश वैती आतापर्यंत चांगली कामगिरी बजावतोय. येणारे 3 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? आतापर्यंत धावा फळक 22 धावा धाफळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऋषी होता, ज्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव चेंडू अगदी सहज आणि सोप्यारित्या चेंडूला गॅदर करतोय. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ असेल. 2 चेंडूमध्ये एक जर का मोठा प्रहार आला तर मात्र लक्ष एक माफक असं आव्हान धाफळकर पाहायला मिळेल. एकीकडे चारू दत्त पाटील वैयक्तिक आपलं खातं खोलतोय. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. यश वैती दुसरीकडे आपण पाहतोय चांगला खेळ केलाय आतापर्यंत वैयक्तिक 11 धावेंवर खेळत असताना यश वैती, परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. गडी बाद यश वैतीच्या खेळीला लागतोय यावेळेला पूर्णविराम. थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूचा खेळ. बाकी धावेंना कुठेतरी मनीष आपण पाहायला गेलं तर रोख लगावलेली पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारचा गोलंदाजी हाताळली जात आहे. सुजित चव्हाण आहे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. VPL चॅम्पियन संघ निर्मळ सम्राट आणि निर्मळ सम्राट संघाचे ऑनर स्वतः सुजित चव्हाण यावेळेला. 22 धावा आतापर्यंत धावफलकावर. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू हाताळला जातो. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 22 धावेंवर निर्मळ सम्राट सारख्या संघाला रोखवण्यात आतापर्यंत यश मिळत आहे. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. डीजे स्वप्नी डीजे एक मिनिट थांबवतोय. हितांश 11 संघ आपल्या एखाद्या खेळाडू आपण पाठवायचा मंचाच्या दिशेने विनंती असेल. हितांश 11 संघ स्वतः हितेश दादा गवळी आले तरी बरं पडेल ते. येस डीजे.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मान्यवरांचं, प्रेक्षक राजा वर्गाचं. संध्याकाळच्या सत्रात तितकेच मोठ्या प्रमाणात गर्दी आता पाहायला मिळेल. थोड्याच वेळानं आज MPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं संपूर्णतः गुरुदत्त नगरी आज खऱ्या अर्थानं क्रिकेटमय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5वा एक भव्य दिव्य असं आयोजन, एक क्रिकेटचा महासंग्राम. यंदाच्या वर्षामध्ये देखील तितकंच एक भव्य दिव्य असं आयोजन, एक अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी. पहिल्या वर्षातील चॅम्पियन संघ रेहांत दुर्गेश 11 संघ, दुसऱ्या वर्षात टीम तेजस 11, तिसऱ्या वर्षात टीम सायबा आणि चौथ्या वर्षात पुन्हा एकदा तोच दरारा तोच दबदबा घेऊन येत असताना रेहांत दुर्गेश 11 संघ आतापर्यंत ह्या 4 वर्षातील 3 चॅम्पियन संघ आणि कालच्या दिवसात 3ही संघ हे टॉप 12 मध्ये जात असताना पाहायला मिळतात. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. 24 चेंडू 23 धावांचं आव्हान. धावफलकावर अमित लाड गोलंदाजी मार्कवर. क्षमासावी अमित राणे आहे. अमित लाड प्लेयर्स संघामध्ये खेळतोय. सामन्याला सुरुवात होईल. एक स्टारकास्टने भरलेला संघ, नेहमीच निर्मळ संघाकडे देखील पाहिलं जातं. लेदर क्रिकेटर आपल्याला देखायला मिळतात. साहिल सारखा एक मॅन फ्रॉम कळंब नगरीमधील हा खेळाडू. रोनित गोवळकर असेल, प्रदोष वैती, सुजित चव्हाण, तर दुसरीकडे अनिकेत मुळे आहे. सौरभ वबाळ गोल्डी आहे. दोन्ही खेळाडू तितकेच उत्कृष्ट लेदर क्रिकेट देखील बऱ्याच वेळा खेळत असताना पाहायला मिळतात. हे दोन खेळाडू सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवर पुश केला जातो. हलक्या हाताने सिंगल धाव घेतली जाते. धावेंचा श्रीगणेशा सिंगल धावेने. एक चेंडू एक धाव. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये सिंगल धाव घेतल्या जातं. यावेळेला कोणत्याही प्रकारचं जोखीम घेतलं जात नाही, कारण दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आव्हान माफक आहे. 24 चेंडू 23 धावांचं फक्त आणि फक्त आव्हान धावफलकावर आहे. तशा प्रकारचं डावपेच, तशा प्रकारची रणनीती, तशा प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट हे दोन्ही खेळाडूंकडून खेळत असताना पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू सहज आणि सोप्यारित्या 3 धावेने धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत आपण पाहतोय आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं ध्रुव पाटील असेल, सुमित पाटील असेल, डीजे संकेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी देण्यात स्पॉन्सर करण्यात आले असे आमचे प्रिय मित्र, जवळचे मित्र मितेश पाटील 9799 यांचा देखील दिवस रात्र ह्या स्पर्धेसाठी तितकाच अहोनात प्रयत्न राहिलाय. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम रित्या आतापर्यंत पार पडत असताना पाहायला मिळतंय. पहिले 5 चेंडू 5 धावा. धावफलकावर 1 to go चा इशारा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना धावफलकावर आतापर्यंत 6 धावा धावफलकावर येत असताना मनवेलपाडा गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून लाभले असे प्रथम पारितोषिक देणारे आमचे आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील असेल, रोख पारितोषिक 50,000 रुपये. त्याचप्रमाणे मंगेशदादा पाटील असेल, 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. कुमार गावड असेल यांच्या मार्फत 15,000 रुपयाचं कॅश ह्या स्पर्धेसाठी. मिनलताई पाटील असेल यांच्या देखील कडून 11,000 रुपये. त्यानंतर आपण पाहतोय आशू पाटील 10,000 रुपये. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात सुरेश पाटील असेल, परशुरामदादा पाटील, हरेश्वर पाटील, मनीष वानखेडे, किशोर पाटील, दयानंददादा पाटील, अतुल पाटील असेल, दिवेश पाटील, नरेश पाटील, हितेश पाटील, मितेश पाटील, पंकज पाटील, रुपेश पाटील, हार्दिक पाटील, निलेश पाटील मोरेगाव यांच्याकडून तितकंच मोठं आर्थिक सहकार्य राहिलंय. आणि त्या वतीनं आपण पाहतोय ही स्पर्धा सुजलाम सुफलाम रित्या एक सक्सेसफुली एक भव्य दिव्य असं आयोजन आणि एक क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम म्हणून ओळखली जाणारी वसई तालुक्यातील आपण पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे पालघरचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी टीम सायबा आणि सायबा प्रीमियर लीग, तसेच वसई तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा MPL अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग. आजचा ह्या स्पर्धेतील दुसरा दिवस एक भव्य दिव्य असं आयोजन
आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एकीकडे अष्टविनायक विरारचा संघ तर दुसरीकडे निर्मळ सम्राट NCC निर्मळ नगरीमधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. वसई तालुक्यातील दोन्ही संघ तितकेच प्रभावित करून सोडणारे एक यंगस्टर संघ म्हणून नेहमीच पाहिलं जातं. यावेळेला थोडीशी कुठेतरी जोखीम होती. अल्केश दादा पाटील आपल्याला विनंती असेल आमच्या सोबतीनं जॉईंट व्हायचं आहे. आतापर्यंत धावफलक 3 चेंडूंचा खेळ अर्थातच 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 9 धावा धावफलकावर येत असताना अनिकेत मुळे तर दुसरीकडे सौरभ ववाळ गोल्डी चांगली खेळी करतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत दोन्ही खेळाडूंमधून 24 चेंडू 23 धावेंचा अहवाल ऑन साईडच्या दिशेनं ऑफ साईडच्या दिशेनं. यावेळेला अरबाज शेख होता. अरबाज असेल त्यानंतर चारू दत्त असेल पॉन्टिंग सारखा खेळाडू आपण पाहतोय. एक मोठी स्टार कास्ट म्हणून रोनित गोवळकरला देखील ह्याच संघामधून पाहतोय आपण. ऑन साईडच्या दिशेनं 4 खेळाडू ऑफ साईडच्या दिशेनं 4 आणि निर्मळ संघ आज वेगळ्या लहरामध्ये आहे. थोडंसं कुठेतरी कमी पडतोय. अष्टविनायक विरारचा संघ आहे. 5 चेंडू 11 धावा 1 to go. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा सहज आणि सोप्यारित्याने येत असताना धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेनं SDJ. थँक्यू डीजे. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. येणारे 12 चेंडूमध्ये अजून देखील 11 धावेंची गरज आमच्या सोबतीने यावेळेला मायक्रोफोनवर जोडले जातील. वसई तालुक्यातील एक गोड गळ्याचा धनी म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं अल्केश दादा. 12-11ची गरज आणि पहिला चेंडू पंच वळतात. अतिरिक्त धाव रिव्ह्यू घेतला जातोय. टीम रिव्ह्यू आहे. टीम निर्मळ सम्राट आशाभूत नजरेनं खऱ्या अर्थानं पंचांकडे पाहिलं गेलं होतं की निर्धाव चेंडू असेल परंतु पंच आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच अतिरिक्त धाव असेल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. वाईट अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. आता मॅचचं समीकरण काय अल्केश दा? येणारे 12 चेंडूमध्ये 10 धावेंची गरज. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ करतात एक चांगला किल्ला लढवला जातोय. दोन्ही सलामीवर फलंदाज उत्कृष्ट लेदर क्रिकेटर देखील आपण पाहतोय. टेनिस विश्वामध्ये देखील यांना पाहिलं जातं अनिकेत मुळे सारखा खेळाडू. परंतु आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील MPLच्या ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. खरंच दोन्हीच ताकदवार संघ आहेत या मैदानामध्ये. आता आपण पाहतोय तो अष्टविनायक विरार आणि निर्मल CC दोन्ही ताकदीचे संघ आहेत. एका साईडला अनिकेत मुळे आणि सौरभ. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. अजूनही धावसंख्या झालेली आहे ती 13 बिनबाद 13. चांगल्या स्थितीमध्ये आहे तो अष्टविनायक विरार संघ आणि निर्मल CC संघाला सध्या जोर लावायची गरज आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 14.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 16. अजूनही 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी अष्टविनायक विरार संघाला. आणि गोलंदाज अरबाज आणि पंच रोहन पाटील थर्ड अंपायर घोषित केलेला आहे. थर्ड अंपायर पाहूया रिव्ह्यू घेतलेला आहे. ओयूटी गडीबाद आणि अरबाज शेख खासाठी ओळखला जातोय. नेहमीच गोलंदाजीमध्ये प्रभावित करणारा असा खेळाडू पंच गंभीर पाटील परशुराम पाटील आपण या विनंती असेल. मंचाच्या दिशेने यायचे विनंती असेल. आज सामन्याचं समीकरण काय? येणारे 8 चेंडूमध्ये 7 धावा आणि अरबाज शेख या खेळाडूनं वसई विरार प्रीमियर लीग अर्थातच VPL मध्ये या खेळाडूनं बराच वेळा प्रभावित करून सोडलंय. तो गोलंदाज आहे. निर्मळ सारख्या नगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीजचा म्हणजे अर्थातच NPL निर्मळ प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये ह्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी म्हणून आपण पाहिला होता. परंतु यावेळेला अरबाज कुठेतरी चुकी करतोय. 1+1 अतिरिक्त धाव फलकामध्ये घडली जाते. जे व्हायला हवं नव्हतं ते यावेळेला घडतंय. अर्थातच यावेळेला टाळ्या वाजल्या जातात. कुठेतरी राहतची सास घेतली जाते अष्टविनायक संघाकडून. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. येणारे 8 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज. अटॅकिंग फील्ड सजवली जाते. लोअर फुलटचा चेंडू जातोय यावेळेला चारू दत्त पाटील. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नेत्रदीपक क्षेत्ररक्षण स्वतःला झोकवून देण्याचा प्रयत्न केला जातो. सिंगल धावफलकामध्ये ऍड पुन्हा एकदा. 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे 7 चेंडूमध्ये अजून देखील 4 धाव्यांची गरज धावफलकावर. एकीकडे प्रतीक नमोळे सारखा खेळाडू आहे. दुसरीकडे सौरभ ववाळ आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. 4 धाव्यांची गरज धावफलकावर. लोअर फुलटचा चेंडू सामना फिनिश. प्रतीक नमोले ज्याच्या बॅट मधून येतोय विजयी चौकार. यस सामना फिनिश गोल्डी. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अष्टविनायक विरार थँक्यू डीजे अँड हार्ड लक टीम. निर्मळ सम्राट NCC आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला विजयी संघ आपण दोघांनी या. एसराज वॉरियर्स आणि अष्टविनायक विरार. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अष्टविनायक संघ कोण असेल? येस नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय